नमस्कार। आज आपण ओव्हनचा वापर न करता ना कुकरचा वापर करायचा आहे। बेक न करता आपण एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत बिस्किटे कशा प्रकारे घरीच बनवता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी त्यासाठी इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे। मी इथे तुम्हाला 1.5 कप दाखवलेला नाहीये, पण मी 1.5 कप वापरलेला आहे मैदा। तुम्ही ज्या वाटीने घेणार आहात त्याच वाटीने सगळे प्रमाण घ्यायचं आहे। मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। याच्यामध्ये मी पाव वाटी रवा घेतलेला आहे। थोडासा बारीक करून बारीक रवा असेल तर सुद्धा चालेल। पाव वाटी रवा घेतल्यानंतर थोडासा मी पाव वाटी खोबऱ्याचा चून वापरलेला आहे। वाळलेलं खोबरं जे असतं त्याचा मी चून वापरलेला आहे। यामुळे काय होते की बिस्किटांना खूप छान चव येते। आता मी साखरेची पावडर बनवून वापरलेली आहे। ही जवळजवळ अर्धी वाटी साखर आहे। तुम्ही जसं गोड हवंय तसं तुम्ही वापरू शकता। मी तर अर्धी वाटी थोडंसं कमी वापरलेलं आहे साखर। आता मी इलायची पावडर वापरलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे काय होते की गोड पदार्थाला खूप छान चव येते। आणि इथे 2 चमचे मी तूप वापरलेलं आहे। तूप आपल्याला असं घट्टच वापरायचं आहे। 2 चमचे तूप वापरलेले। तुम्ही तेल वापरू शकता किंवा डालडा देखील वापरू शकता। याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण तूप सगळ्या पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हातानेच पूर्ण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये थोडासा कलर टाकलेला आहे, खायचा पिवळा कलर टाकलेला आहे। तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता, नाही घातला तरी सुद्धा चालेल। मी अशा प्रकारे ते सगळं जे पीठ घातलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेते। याला पहिल्यांदा आपण हाताने पूर्ण जे तूप आहे ते पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे ज्या गुठळ्या आहेत त्या राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची। मी अशा प्रकारे हे पूर्ण व्यवस्थित मिक्स केलेले आहे। आपल्या हाताने त्याचा गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे पीठ आपल्याला बनवायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हाताने गोळा झाला पाहिजे तरच आपले बिस्किटे खूप छान आणि खुसखुशीत होतात। आता याच्यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही दूध वापरलात तरी चालतंय, पण मी ते पाण्याचा वापर करून घेतलेला आहे। आता मी पाणी घातल्यामुळे त्याच्यात जो कलर घातलेला आहे तो थोडा थोडा दिसू लागलेला आहे। पाणी थोडं थोडं वापरून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पीठ पातळ होतं। त्यामुळे थोडं जसं लागेल तसं आपल्याला पीठ वापरायचं आहे आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही जशी बाहेर मार्केटमधून महागातली बिस्किटं वगैरे आणता तशीच आपण घरी बनवून खायचे आहेत। मुलांनाही खूप आवडतील अशा प्रकारे जर तुम्ही बनवला तर। मी ते पीठ मळून घेतलेलं आहे। याला आता आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जो आपण रवा वगैरे घातलेला आहे तो त्याच्यामध्ये मुरेल। 10 मिनिटं झाल्यानंतर आपण याचे गोळे बनवून घेऊया। हे बघा 10 मिनिटं झालेले आहेत। पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे, रवा पण छान मुरलेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि जसा बिस्किटांना आपण आकार देतो तशा प्रकारे आपल्याला गोल करून घ्यायचे। तुम्हाला कोणताही आकार तुम्ही करू शकताय, कोणत्याही शेपमध्ये तुम्ही बिस्किटं बनवू शकताय। मी याला गोल आकारामध्ये बनवलेले। मी ते गोल गोळा बनवून याला थोडासा प्रेस केलेला आहे आणि कडेचे जे काठ आहेत ते थोडेसे असे केल्यामुळे ते बंद झालेले आहेत। हे बघा अशा प्रकारे याच्यावर तुम्ही काजू बदामाचे तुकडे सुद्धा लावू शकताय। जर घरी असतील तर उपलब्ध तर तुम्ही लावू शकताय, नाही लावलात तरी सुद्धा चालते। मी अशा प्रकारे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित गोल आकाराचा शेप देऊन घेतलेला आहे। हे बघा मी ते बदामाचे थोडे थोडे काप लावलेले आहेत। ही आपली नान कटाईची बिस्किटे तयार झाली आहेत। आता तेल गरम करायचं आहे, जास्ती पण गरम करायचं नाही आहे, हलकंसं गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळुवारपणे ह्या जी आपण बिस्किटं बनवलेली आहेत ती सोडायची आहेत। जास्ती तेल गरम करायचं नाही आहे, आपल्याला करपवायचं नाही आहेत। एकदम मंद आचेवर ही बिस्किटं आपल्याला तळून घ्यायची आहेत। मंद आचेवर भाजल्यामुळे काय होईल की आतमध्ये सुद्धा व्यवस्थित भाजतील, नाहीतर वरून करपून जातील आणि आतमध्ये ही बिस्किटं पूर्णपणे मऊ राहतील। त्यामुळे आपल्याला एकदम स्लो गॅसवर ठेवायचे आहेत आणि तेलसुद्धा जास्त गरम न करता नॉर्मल गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला ही बिस्किटं सोडायची आहेत। ही ते मी बिस्किटं हळुवारपणे सोडलेले आहेत। याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांसाठी तशीच ठेवू द्यायचे आहेत। थोड्या वेळानंतर चमच्याच्या सहाय्याने याला आपल्या हळुवारपणे पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून ती सुटणार नाहीत त्याच्यामध्ये, कारण की आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे ती बाहेर सुटण्याची शक्यता असते। म्हणून आपण याला व्यवस्थित हळुवारपणे परतून घ्यायची आहेत। ही बघा अशा प्रकारे सगळी बिस्किटे इथे मी परतून घेत आहेत। खालून व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून ती खाली लागणार नाहीये।
तुम्ही अशा प्रकारे घरीच बनवलात तर मुलांनाही खूप छान एक घरीच बनवलेला पदार्थ मिळेल. जास्त वेळ पण लागत नाही, जास्ती मेहनत लागत नाही. तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी जर ही सगळी बिस्किटे बनवलात तर खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला अशा प्रकारे ही बिस्किटे किंवा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा अशा प्रकारे आपली बिस्किटे तयार झालेली आहेत. याला मी काढून घेते. हे बघा जास्त आपल्याला करपवून घ्यायचं नाही आहे. हे बघा आणि याला थंड होऊ द्यायचं आहे, पूर्णपणे थंडच होऊ द्यायचं आहे. गरम गरम जर तुम्ही खाल्लात तर ती मऊ लागतात, त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. ही बघा अशा प्रकारे आपली एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बिस्किटे तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून